नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। आज आपण कोकणातील एक अतिशय प्रसिद्ध आणि आरोग्यदायी फळ म्हणजेच कोकम याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर कोकमचे शास्त्रीय नाव गार्सिनिका इंडिका आहे आणि ते क्लुसियासिए कुळातील एक सदाहरित वृक्ष आहे। हे झाड प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ या भागांमध्ये आढळते। मित्रांनो, कोकम हे केवळ एक फळ नाही तर आरोग्यदायी एक नैसर्गिक वरदान मानले जाते। उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत मोठ्या प्रमाणात पिले जाते कारण कोकम शरीराला नैसर्गिक थंडावा देते आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत करते। कोकमच्या फळांमध्ये विविध पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, त्यामुळे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत होते। कोकमचा सर्वात लोकप्रिय उपयोग म्हणजेच कोकम सरबत, याशिवाय सोलकढी, आमटी, कढी, जाम, जेली आणि स्क्वॅश बनवण्यासाठी देखील कोकमचा वापर केला जातो। आता जाणून घेऊया कोकमचे काही महत्त्वाचे फायदे। तर हे शरीराला थंडावा देते, पचन सुधारते, आम्लपित्त कमी करण्यास मदत करते, अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे, परत उष्माघातापासून संरक्षण किंवा भूक वाढवण्यास मदत करते। तर कोकमचे झाड साधारणपणे 6 ते 18 मीटर उंच वाढते। हे एक सदाहरित झाड असल्यामुळे वर्षभर हिरवेगार दिसते। या झाडाला साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत फुले येतात, त्यानंतर मार्च ते मे महिन्यामध्ये फळे तयार होतात। एप्रिल आणि मे महिन्यात फळांची काढणी केली जाते। कच्ची फळे हिरव्या रंगाची असतात तर पिकल्यावरती गडद लाल किंवा जांभळ्या रंगाची होतात। कोकमची चव आंबट गोड असल्यामुळे अनेक खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो। कोकमपासून मिळणारे कोकम बटर सौंदर्य प्रसाधने आणि त्वचा निगा उत्पादनांमध्ये वापरले जाते, त्यामुळे कोकमला औषधी आणि व्यावसायिक दोन्ही दृष्टिकोनांमध्ये महत्त्व आहे। एकंदरीत पाहता कोकम हे एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ आहे। शरीराला थंडावा देणे, पचन सुधारणे, ॲसिडिटी कमी करणे, या उष्माघातापासून संरक्षण करणे यांसारखे अनेक फायदे कोकममध्ये आढळतात। मित्रांनो, तुम्ही कोकम सरबत किंवा सोलकढी कधी प्यायली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच औषधी वनस्पती व फळांबद्दल माहिती मिळवण्यासाठी गणू फार्मसी नोट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।